5.52%, 22.5%, 83.6%, 35.3%. हे फक्त आकडे नाही आहेत. जुलै 2026 मध्ये भारतातील अन्न महागाई ही 5.52% पोहोचली आहे. कांद्याच्या किमती 22.5% वाढल्यात. आल्याच्या किमतींमध्ये 83.6% वाढ आहे. लसणाच्या किमती 35.3% वाढल्यात. आणि आता साखरेच्या किमती तब्बल 32% वाढल्यात. महागाई हा शब्द काही आता आपल्याला नवा नाही, पण महागाईचे हे आकडे नेमके ठरतात कसे ते पाहूयात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतात महागाईचे आकडे हे 3 प्रकारे ठरतात. प्रोड्युसर लेवलला जेव्हा महागाई तपासली जाते त्याला प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणजे PPI असं म्हटलं जातं. होलसेलर लेवलला जेव्हा ह्या किमती तपासतात त्याला WPI म्हणजे होलसेलर प्राइस इंडेक्स म्हणतात. आणि जेव्हा रिटेलर लेवलला म्हणजे जिथं सर्वसामान्य कुठल्या ना कुठल्या किमतीला वस्तूला खरेदी करत असतो हे जेव्हा तपासलं जातं त्याला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे CPI असं म्हटलं जातं. हे CPI याला आपण रिटेल इन्फ्लेशन सुद्धा म्हणतो. विशेष म्हणजे या महागाईच्या दरामध्ये आपण मोजलेला कर आणि सेवांचा सुद्धा समावेश केलेला असतो. म्हणजे किराणा सामान, घर भाडं, वीज, पाणी आणि वाहतूक यासारख्या दैनंदिन खर्चामधला बदल या निर्देशांकामध्ये मोजलेला असतो. यात नेमकं काय मोजलं जातं तर वस्तू आणि सेवांच्या सगळ्या किमती वाढल्यानंतर तुमची खरेदी करण्याची क्षमता किती कमी झाली हे रिटेल इन्फ्लेशन रेटमध्ये पाहिलं जातं. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये ही महागाई किती वाढली यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपला मॉनिटरी पॉलिसी बनवण्यासाठी हा रेट वापरतो. 2014 पासून खरं तर ही प्रॅक्टिस सुरू झाली. याआधी WPI कडे ही सगळी जबाबदारी होती. दुसरी गोष्ट म्हणजे RBI सारख्या मध्यवर्ती बँकांना व्याजदर ठरवण्यासाठी या रिटेल इन्फ्लेशनच्या आकड्यांचा आधार मिळतो.